दिंडोरी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसनं धनराज महाले यांना लोकसभेची अधिकृत उमेदवारी दिली आहे। त्यामुळे नाराज झालेल्या डॉक्टर भारती पवार या उद्या भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणखीन एक धक्का बसणार आहे। डॉक्टर भारती पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसनं उमेदवारी न मिळाल्यानं त्या भाजपकडून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत। त्यामुळे डॉक्टर भारती पवार या भाजपत प्रवेश करण्याची शक्यता आता वर्तवली जाते आहे। या क्षणाची मोठी बातमी, राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसणार, कारण डॉक्टर भारती पवार उद्या भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी, डॉक्टर भारती पवार हे एक मोठं नाव आहे राष्ट्रवादीसाठी, मात्र राष्ट्रवादीच्या यादीत दिंडोरीमध्ये त्यांचंच नाव नसल्यानं त्यांनी अखेर आता भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत यादीत दिंडोरी लोकसभा मतदारसंघातनं राष्ट्रवादी काँग्रेसनं धनराज महाले यांना लोकसभेची उमेदवारी दिलेली आहे। त्यामुळे डॉक्टर भारती पवार या नाराज झाल्या आहेत आणि याच आपल्या नाराजीचा त्यांनी जाहीर वाच्यता केली आणि ते आता उद्या भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला हा उद्याच्या दिवसात आणि 2 धक्के बसण्याची शक्यता आहे। इकडे डॉक्टर भारती पवार आणि दुसरीकडे रणजितसिंह मोहिते पाटील। एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातनं आणि भाजपच्या गोटातनं काय नेमकं बोललं जातंय ते महत्त्वाचं आहे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।